लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईमध्ये गेले आणि उरण जसखार येथील दाम्पत्य अडकून पडलंय। शिक्षण आणि रोजगारानिमित्त मध्य पूर्व आशियात गेलेल्या रायगड जिल्ह्यातील 20 नागरिकांना युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात परतायचं आहे। संपर्क झालेले नागरिक हे सुखरूप असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे। कुवेत, सौदी आणि दुबई येथे कामानिमित्त, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी गेलेल्या रायगड जिल्ह्यातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत असून त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला जातोय। जिल्ह्यातील उत्कर्ष राजेश मापरा हा दुबई शिक्षणासाठी गेलाय, तर उरण तालुक्यातील जसखार येथील कविश विजय घरत आणि प्रांजली विजय घरत हे दाम्पत्य दुबईमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले आहेत। दुबईत हे तिन्ही नागरिक सुरक्षित आहेत। यासोबत सरफराज सुलतान तारलेकर, अख्तर कासिम तारलेकर, अजिम कासिम तारलेकर, मोहम्मद अब्दुल तारलेकर, असलम महमूद तारलेकर, महबूब फजलुद्दीन तारलेकर, जमीन शौकत तारलेकर, जावेद महमूद तारलेकर, सुहेल जियारत तारलेकर हे सौदी अरेबियात कामानिमित्त गेलेत। सज्जाद सुलतान तारलेकर हे दुबईत, तर रतिक निजाम नईकवार, अल्तमश अब्बास पठाण, अयान जमील तारलेकर हे कुवेत, तर शाहिद अयूब कादरी, मुजाहिद अयूब कादरी, शाहिद तोलकर कतर येथे गेलेले आहेत। या सर्वांनाच भारतात परतायचं आहे। यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे। संबंधित नागरिकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणतीही अडचण असल्यास जिल्हा प्रशासनाशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांनी आवश्यक तपशिलासह माहिती द्यावी असं सांगण्यात आलंय। उत्कर्ष राजेश मापारा दुसरा आपण कालपासून दुबई शिक्षणासाठी गेलेला आहे। कविश विजय घरत जसखारचा आहे तो। दुबई हॉटेलमध्ये तो सुखरूप आहे, तिथे लग्नाच्या वाढदिवसासाठी गेला होता तिकडे। त्याच्यानंतर आणि त्याची वाईफ प्रांजली विजय घरत देतो ना आता त्यानंतर इतर दुसरे असे 17 असे 20 लोक आपल्या आहेत। त्याच्यामधले सौदी अरेबियामध्ये 1 2 3 4 5 6 जण आहेत आणि दुबईमध्ये आता पाहिला तर 2 आणि 3 4 दुबईत 7 4 10 आहेत ते कुवेतमध्ये आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 नाही 7 कुवेतमध्ये 7 आणि कतारमध्ये 3 आहेत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।